खरंच माणसं एवढ्या लवकर म्हातारी होतात का? कधीच होणार नाही. ह्या गोष्टी कधीच होत नाही. त्या पहिली माणसं 100-100 वर्ष जगायची, 80-90 वर्षाची माणसं चालायची, टणटणीत चालायची, बिना काठीची चालायची. आज माणूस 40 वर्षाचा झाला की त्या माणसाला लगेच कुबड्या बी घ्यायला लागते, काठी घ्यायला लागते, डुंगणानं सरकते माणूस. ही परिस्थिती आहे मंडळी. ही व्हिडिओ फक्त तुम्हाला ऐकायची सोडून द्यायची ह्या गोष्टीसाठी नाही, काहीतरी पर्याय आणि काहीतरी माहिती तुमच्यासाठी पोहोचवायला ह्या व्हिडिओसाठी मी भरपूर मेहनत केलेली आहे. भरपूर डॉक्टरांचा सल्ला घेतला. ही व्हिडिओ अशाच बनत नाहीत. डॉक्टरांनी बी सांगितलं, आयुर्वेदिक डॉक्टरांचं पण सल्ला घेतलं. सगळ्यांच्या माहितीप्रमाणे ही गोष्ट 2026 मध्ये खूप वाईट आहे. मंडळी, माणसाला वाटतं की वय झाले की आपलं हातापायाचं गुडघं दुखतात किंवा काय लोक दारू पितात, दारूमुळे हातापायाचं गुडघं जास्त प्रमाणात दुखतात. पण अशा आपल्या किचन मध्येच रोजच्या आहारात ज्या 5 वस्तू आहेत त्या वस्तू खरंच खाणं टाळावं, तरच माणसाचं शरीर एकदम सुस्त पुस्त आणि तंदुरुस्त राहील. कारण 2026 मध्ये डॉक्टरांच्या निरीक्षणात अशा गोष्टी आल्यात की तुम्ही त्या पाहिल्या तर खरंच हादरून जाचाल. आणि लोकांना ह्या गोष्टी बघणं खरंच महत्वपूर्ण आहे. कारण आपण रोज त्या वस्तू खातो, पण आपल्याला माहित नाही की ह्या वस्तूपासून आपल्या शरीराला एवढा धोका होतोय. नमस्कार मंडळी, माझं नाव राकेश भगत आणि बिंदास्त बोल ह्या युट्यूब चॅनेल वरती तुम्हा सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे. डॉक्टरांनी आता जवळजवळ 15,000 लोकांची चेकिंग केली आहे आणि त्या चेकिंग मधून असं समोर आलं 15,000 पैकी 14,000 लोकांना आता शरीरामध्ये हाडांचं दुखणं चालू आहे. पण हे दुखणं नक्की होतंय कशामुळे? माणसाचे कंबर दुखी असू, गुडघे दुखी असू किंवा सांधे दुखी असू, शरीरातील हाडांचा कोणताही विकार ते फक्त आपल्या ताटात रोज खाण्यात येणाऱ्या ह्या पदार्थामुळेच होतोय. ते कशामुळे होते तर हाडातील कॅल्शियम कमी होते. पण हाडातील कॅल्शियम कशामुळे कमी होत असेल आणि हे कोणते पदार्थ आहेत, चला तर आपण हे जाणून घेऊया. मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात करायची सकाळी उठल्यापासून. सकाळी उठलं की माणूस काय करतो, रिकामी पोटी म्हणजे पोटात काही नसताना सगळ्यात पहिल्यांदा माणूस दुधाचा चहा पितो बघा. पण त्या चहानं नक्की विषय होतोय काय हे सगळ्यात महत्वाचं बघायची गोष्ट आहे. चहामुळं तुमच्या शरीरामध्ये चहा जेव्हा जातो तेव्हा चहा अम्ल पदार्थ तयार करतं आणि ते अम्ल नष्ट करायचं काम शरीरातलं आपल्या हाडातलं कॅल्शियम करत असतं. मग शरीरातलं हाडातलं कॅल्शियम त्या अम्ल पदार्थासाठी जर आपल्या शरीरातून वेस्टेज गेलं तर ते सगळ्यात मोठा धोका आपल्या हाडांना होऊ शकतो. तुम्ही बघताय माणसाला 20 वर्ष कंटिन्यू जर चहा सकाळचा रोज दुधाचा प्याला कंटिन्यू, तर त्या माणसाला 30 ते 35 ते 40 वर्ष जेव्हा गाठेल तेव्हा त्या माणसाला खरं तर सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा कंबर दुखी असं त्रास होताना दिसतात. बर, चहाची तर तलप आहेच, पण अशा त्रास बी नाही व्हायला पाहिजे. तर चहा प्यायचा कसं? तर त्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोरा चहा प्यायचा. चहामध्ये दूध घालायचं नाही आणि चहामध्ये रोज आल्याचा वापर करायचा, तुळशीच्या पानाचा वापर करायचा, गवती चहाचा वापर केला तरी चालेल, पण दुधाचा चहा सकाळच्या पारी पिणं टाळून द्यावं. दुसरा विषय म्हणलं मंडळी तर घरात रोज आपल्या ताटात खाण्यासाठी येतोच, ते म्हणजे आपल्या घरातलं तेल. तेल हा एवढा डेंजर विषय आहे. पहिल्या काळात जर तुम्ही बघत असाल, पहिल्या काळातली लोक तेल कोणतं खायचे तुम्ही विचार करा. पहिल्या काळातली लोक घरच्या भुईमुगाच्या शेंगा घाण्यावर न्यायची, त्या गाळायची, ते तेल स्वतः घेऊन यायची, किंवा सोयाबीन असो किंवा नाचणी असो, अशा भरपूर गोष्टी होत्या. खोबरेल तेल असो, असे तेल घाण्यावरून गाळून आणायचे आणि मग ते कालवणामध्ये वापरलं जायचं. आणि पहिल्या काळात एवढे जास्त प्रमाणात तेल वापरत नव्हते, तेल खूप कमी प्रमाणात वापरायचे. पण आता जे आपण तेल दुकानात मार्केटमध्ये घेतो, जे ब्रँड लावलेले कंपनीचं जे ब्रँडिंग केलेलं तेल घेतोय, त्यात तुम्हाला प्युअर तेल कधीच भेटत नाही. त्या तेलमध्ये भरपूर प्रोसेस करून ते तेल आपल्याला विकलं जातं. त्या तेलात केमिकल सुद्धा असतं. पण त्या तेलामुळे शरीरामध्ये जी ऊर्जा निर्माण होती ती ऊर्जा नष्ट करण्यासाठी आपल्या हाडातलं कॅल्शियम काम करत असतं. आपल्या शरीरातल्या हाडातलं कॅल्शियम तिथं किती प्रमाणात जातं हे आपल्याला देखील कळत नाही. हळूहळू माणसाला थकवा जाणवतो, त्यानंतर माणसाचं अंगामध्ये चरबी वाढल्यागत वाटतं, माणसाला जेवण जास्त जात नाही. आणि ते कधी होतं माणसाचं 30 ते 35 वय गाठल्यानंतर. आणि तुम्ही बघतच असाल दारू पिणाऱ्या लोकांना ह्या गोष्टी सगळ्यात जास्त लवकर होतात. ही कशामुळे होतं? कारण दारू मध्ये सुद्धा एवढं भयानक केमिकल असतं
आणि जी आपण ऑइल आता जे तेल खातोय त्या केमिकल मुळे सुद्धा आपल्या हाडातील जेवढं तेल जी शोषून घेते ना हाडातील केमिकल त्याच्यापेक्षा 3 पटीनं जे असतं दारू ही केमिकल आपल्या शरीरातील हाडातील शोषून घेतं. त्यामुळे लोकांना बघा काय काय ब्रँड असं जबरदस्त आहेत की हाडातील कॅल्शियम जवळजवळ 30% एका टायमिंगला ओढून घेतात. त्यामुळे आपल्या शरीरातील हाड लवकर दुखतात. माणसाला 25-30 वय गाठलं की आता दुखायला चालू होते. मग जास्त वयाचा पण विषय येत नाही ह्यात. तिसरा विषय तर एवढा डेंजर आहे ऐकूनच धक्का बसेल मंडळी म्हणजे मैदा. आता तुम्ही माणसाला मैदा कधीतरी आपल्या खाण्यात येतो पण मैदा तुमच्या खाण्यात कधीतरी नाही रोज म्हटलं तरी येतो. कारण काय काय लोक बघा चहा पाव खातात, काय काय लोक वडापाव खातात, काय काय लोक भजी पाव देखील खातात आणि काय काय लोकांना पाव आवडत नाही मग ते डोनेट खातील किंवा बिस्किट खातील. असे भरपूर मैद्याचे पदार्थ आहेत. या पदार्थामुळं आपल्या शरीरात सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मैदा हा जड अन्नद आणि मैदा पचायला आपल्या शरीराला सगळ्यात जास्त ऊर्जा खर्च करायला लागते. आता ती एवढी ऊर्जा मैदा पचवायसाठी जी खर्च शरीर करते ती आणतंय कुठून ही म्हटला विषय तर आपल्या शरीरातून मंडळी. शरीरातून आपल्या हाडांपासून हाडातील जी कॅल्शियम आहे ती कॅल्शियम ही ऊर्जा तयार करून आपल्या शरीरात मैद्याचं अन्न पचवायची ताकद ठेवतं. पण मंडळी जर मला सांगा आपण जर हे पदार्थ जर सारखंच खाल्लं तर आपल्या हाडामध्ये कॅल्शियम राहील का हो? आता तर फक्त आपण तिसऱ्या विषयापर्यंत आलोय. अजून पुढे 2 विषय आहेत. हे 3 विषय तर रोजच खाण्यात येत असतील माणसाच्या. बाहेर माणूस गेलं तरी तुम्ही बघता एक ना एक तरी वडापाव खाऊन येते किंवा डोनेट किंवा बिस्किट काय ना काहीतरी रोजचं प्रकार चालूच आहे. मग आपल्या शरीरातील हाड कशी मजबूत राहतील? हाडातील पूर्ण कॅल्शियमच जर निघून गेलं तर हाडांचा नुसता मग सापळा जसं डॉक्टर लोक अडकवतात सेम तसाच आपल्या शरीराचा सापळा झालेला असेल. चौथा पदार्थ तर आपल्या घरात रोजच खाण्यात येतो आणि एकदम सामान्य पदार्थ आहे हे तुमच्या डोक्यात देखील येणार नाही मंडळी. चौथा पदार्थ म्हणजे आपल्या घरातील साखर, ती म्हणजे पांढरी साखर. मंडळी आता तुम्ही म्हणसाल साखरेनं नक्की शरीराला काय होतं? साखर खाणं शुगर असणाऱ्याच माणसांसाठी योग्य नाही असं नाही, ते आपल्यासाठी सुद्धा योग्य नाही मंडळी. साखरेचं जेवढं पदार्थ आपण खातो बाहेर केक असू काहीही पदार्थ असू साखरेचं गोड पदार्थ ही साखरेचं पदार्थ जेव्हा आपल्या शरीरामध्ये जातात तेव्हा ते पचवण्यासाठी जी शरीराला ऊर्जा लागते ना ती ऊर्जा खरं तर आपल्या हाडातून येते. कारण साखर पचवण्यासाठी आपल्या शरीरात तेवढी ताकदच नसते मंडळी. बघा हा तुम्हाला जर गोडधोड खायची सवय असेल तर गोडधोड कोणतं खायचं मंडळी? बघा गुळापासून तयार होणाऱ्या वस्तू आहेत ना त्या खायच्या, त्या पण लिमिटेड खायच्या. जास्त गोड खाल्यानं शुगरचं प्रमाण वाढतं. पण ते कोणाला ज्यांना शुगर आहे त्या लोकांना, सर्वसामान्य लोकांना नाही. आणि गोड खायचंच म्हटलं तर खडी साखर खावा ही पदार्थ चालेल पण पांढरी साखर जी चहामध्ये वगैरे वापरतो रोज, परत जे आपण गोड मिठाईमध्ये बघतो साखर पांढरी, ही साखर पासून खरं लांब राहावा. कारण या साखरेला सगळ्यात जास्त माणसाच्या शरीरातील ऊर्जा कमी होती. 5वा पदार्थ तर असा आहे डॉक्टरांनी सांगितलंय हे पदार्थ जर बंद केले ना तर तुमचं शरीर कमीत कमीत 50% रिवर्स येणार. तुमच्या शरीरातील हाड मजबूत होणार, शरीरामध्ये ऊर्जा जास्त प्रमाणात येणार. ते पदार्थ नक्की कोणते आहेत? ते पदार्थ म्हणजे जे पॅकिंग मध्ये पदार्थ येतात, फास्ट फूड म्हणतो त्याला आपण. म्हणजे चिप्स असो किंवा कुरकुरे असो किंवा भरपूर पदार्थ आले अशा गोष्टीतले. परत तुम्हाला सांगतो स्टिंग वगैरे असो, परत थम्सअप असो, पेप्सी असो, ह्या असल्या गोष्टी ह्या शरीरासाठी खरं तर सगळ्यात घातक गोष्टी आल्या. ह्या गोष्टीपासून तुम्ही लांब राहिला शरीराची पूर्ण 50% ऊर्जा माघारी येणार शरीरामध्ये. ह्या गोष्टी खाणं बंदच केल्या पाहिजेत. तेव्हा माणसाच्या शरीरातील हाडांचा प्रॉब्लेम दूर होणार. तुम्ही बघताय माणसानं 40 गाठली की माणूस जाग्यावर येतोय. कोणाचं पायच दुखतोय, कोणाचा हातच दुखतोय तर कोणाचं काय दुखतंय. त्यामुळं बाहेरचं पदार्थ खाणं अक्षरशः बंद करा. उन्हाळा चालू झालाय, तुम्हाला थंड पदार्थ जर खायची इच्छाच आहे तर खावा ना, पण ते म्हणजे दुधाचं खावा. पण जास्त गोड असणारे पदार्थ खाल्ले की काय घडतं हे पण तुम्हाला मी सांगितलंय. घरी आपल्या रसना वगैरे घेऊन या, घरी बनवा, खडी साखर टाकून बनवा, एकदम मस्त बनते. ज्यूस वगैरे सरबत बनतो.
पण बाहेरचे पदार्थ बंद करा, तरच आपलं आयुष्य सुस्त आणि तंदुरुस्त राहणार आहे. याच्यानंतरची व्हिडिओ मंडळी खरंच महत्वपूर्ण येणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि खरंच या व्हिडिओचा काहीतरी शरीरावरती फायदा करून घ्या. मला ह्या गोष्टी कळल्या ना, तेव्हापासून मी ह्या पूर्ण गोष्टी पाळतो. त्यामुळे मी आज तुमच्या पुढे एकदम टणटणीत आहे. आणि ह्या गोष्टी मी जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत तर पाळणारच आहे मंडळी. ह्या गोष्टींचा फायदा आपल्याला महिन्यातच जाणवतो. तर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं एवढं मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट मध्ये नक्की सांगा. धन्यवाद.